जय माता राणी. मित्रांनो नमस्कार. आज 8 ऑक्टोबर 2024. आज जम्मू काश्मीरचा आणि त्याच्यानंतर हरियाणाचा निकाल आहे. मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, आपला BJPचं सरकार आणि BJPचा मुख्यमंत्री परत एकदा होणार आहे. आता मी जसं की आता गुरुवार 3 तारखेला घटस्थापना होती. 4 तारखेला मी पैदल यात्रा केली. शुक्रवारी मी आईच्या रात्री 2:35 पोचलो. त्याच्यानंतर मग मी शनिवारी सकाळी आईचं दर्शन घेतलं. आणि विशेष म्हणजे मी नाशिक ते वणीचं गड ही पैदल यात्रा केली. एकट्याने पैदल यात्रा केलेली. आणि माझा विश्वास आहे, आजची जी तारीख आहे मंगळवार 8/10/2024. आता आज जो निकाल आहे जम्मू काश्मीर आणि हरियाणा, जम्मू काश्मीर आणि जम्मू काश्मीर आणि हरियाणा इथे पूर्ण बहुमताने आपला BJPचाच मुख्यमंत्री बनणार आणि BJPचंच सरकार होणार, हा माझा आत्मविश्वास आहे. आणि ही 140 कोटी हा जो मोदी साहेबांचा परिवार आहे, सबका साथ सबका विश्वास आणि सबका प्रयास. आणि जिने अयोध्यामध्ये 500 वर्षानंतर योगी असो किंवा आपला मोदी असो, यांनी राम मंदिर बनवलं. ही जी अंगठी, मित्रांनो मी काय जास्त मोठा कार्यकर्ता नाही, पण ही अंगठी खास खास आमच्या आईंनी फक्त मोदी साहेबांसाठी आणलेली. की ते बोलले की नितीन तू प्रयत्न कर म्हणे. आता केंद्रामध्ये मोदी साहेब आलेच आहे आपल्या देशाचं संरक्षण करून देशाला पुढे नेण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विशेष म्हणजे जेणे रामाचं मंदिर खूप सुंदर बांधलेलं आहे, योगी असो आपला मोदी साहेब असो, यांनी तर खूप सुंदर इतकं डेव्हलपमेंट UPमध्ये इतकं सुंदर मंदिर तयार केलं, रामाचं इतकं सुंदर मंदिर तयार केलेलं आहे. ठीक आहे, नशीब नव्हतं तिथं आपला कॅन्डिडेट पडला होता 2024 4 जूनला, जेव्हा आपला या टायमाला आपला निकाल लागला. थोडासा निकाल आपला कमी लागला. अयोध्यामध्ये आपलं शिंदे जरी पडला असेल ना, तर मित्रांनो मी आज पण सांगतो आणि मी नंतर पण सांगेल, 4 जूनच्या अगोदर जेव्हा ते इलेक्शन लागलं होतं त्याच्या अगोदर त्याच्या टायमाचे सुद्धा मी बूथवर बसलेलो होतो. बरेचसे लोकांचे नावं आलेले नव्हते, पण आता सीटा म्हणून आपले कमी आलेले. पण माझा विश्वास आहे, आता हे जे आमदारकीचं जे इलेक्शन आता लागेल ना, जम्मू काश्मीर असो हरियाणा असो, जे आजच्या डेटला जम्मू काश्मीर आणि हरियाणाचा रिझल्ट आहे 8 ऑक्टोबर. पण निकाल हा आपला फक्त आपल्याच बाजूने लागणार. आणि 140 कोटी हा मोदी साहेबांचा परिवार आहे. हा यांचा आशीर्वाद तर मोदी साहेबांना भेटणार. पण विश्वासामधला प्रत्येक देवाचा, देव असू या देवी असू, प्रत्येक देवींचा आशीर्वाद हा मोदी साहेबांनाच भेटणार. आणि मोदी साहेबांचंच सरकार बनणार. 50 वर्षांनी अजून 500 वर्ष चालणार. कारण का, जिने रामाला आणलं. आणि बघा ना, कलियुग किती छान आहे. आज आईचा वार आहे, मंगळवार आहे, तारीख 8/10/2024. सकाळचे किती वाजले? 7:12 झाले. 10 वाजेपर्यंत निकाल लागणार. निकालाचा पूर्ण फायनल निकाल लागणार. हरियाणा आणि त्याच्यानंतर जम्मू काश्मीर पूर्णपणे तिथं आपला बहुमत होणार. आणि आपला परत एकदा तिथलाच मुख्य आपलाच हरियाणा असो, जम्मू काश्मीर असो, देशातला आपल्या भारत देशामधला कोणतं पण राज्य असो, जेव्हा रिझल्ट लागेल ना, तेव्हा फक्त आपला मुख्यमंत्री हा BJPचाच होणार. जय सियाराम. मित्रांनो मी पैदयात्रा केली, पण आमच्या आईंनी ही एक अंगठी आणलेली आहे. ही मला मोदी साहेबांना द्यायची. आणि जर माझं निकाल तर लागणार मित्रांनो, निकाल जेव्हा पण पूर्ण फायनल जर लागला ना, तर आपलं BJPचाच प्रत्येक राज्यामध्ये मुख्यमंत्री होणार. एवढं तर मात्र खरं आहे. केंद्रामध्ये तर आपले मोदी आले, माझी इच्छा तर पूर्ण झाली. आमची आईची इच्छा आहे की ही जी अंगठी आहे याच्यावर राम नाव आहे, ही अंगठी मला मोदी साहेबांना द्यायची. जो राम को लाए है हम उनको लाना है. 2024 में आपने मोदी आए हैं.
तसंच आपल्या प्रत्येक राज्यामध्ये आता जी इलेक्शन चालू झालेले आहे आणि आता जे इलेक्शनचा आज रिझल्ट आहे, जम्मू काश्मीर असो, हरियाणा असो, 90 सीटासाठी पूर्ण बहुमत काठावर का आपण पास होणार. पण आपल्या प्रत्येक राज्यामध्ये फक्त आपलाच BJPचा मुख्यमंत्री होणार. जय माता राणी. मित्रांनो, मी आता ना त्याच्यासाठी थोडी प्रार्थना करतो आहे मोदी साहेबांचा प्रत्येक राज्यामध्ये मुख्यमंत्री व्हावा म्हणून. आणि मी प्रयत्न पण करणार आहे. आणि आता मी इथून आजचा जो निकाल लागल्यानंतर मी दिवाळीच्या आज जो आता आपला आमच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब असो, एकनाथ शिंदे साहेब असो, अजितदादा असो, यांचा पण निकाल चांगल्या पद्धतीनं लागला पाहिजे. यांना पण केंद्रामधून चांगली मदत पण भेटेल, जिथं आमचा BJPचं सरकार येईल. आणि मला विश्वास आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा पूर्ण बहुमताने, काठावर होणार पण बहुमताने आमचं महाराष्ट्रामध्ये सुद्धा BJPचं मुख्यमंत्री होणार. आणि महाराष्ट्रातच नाही तर प्रत्येक राज्यामध्ये आमचा फक्त BJPचा मुख्यमंत्री होणार. अजून आमच्या इकडच्या महाराष्ट्राच्या तारखा अजून टाकणं बाकी आहे. पण आता असं मला वाटतं की दसऱ्यानंतर तारीख जाहीर होईल. त्याच्या आत मला मुंबईला जाऊन किंवा माझा प्रयत्न करून मी एवढंच इच्छा जाहीर करतो की इथं पण आमच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण BJPचाच मुख्यमंत्री होणार. आणि प्रत्येक राज्यात फक्त आमचा BJPचाच मुख्यमंत्री होणार. म्हणून मित्रांनो, सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास. माता राणी, फुले बाबा, हे 33 कोटी देव आणि देवी हा मोदी साहेबांच्या तर पाठीशी राहील. कारण का, त्यांनी चांगले कामं केलेली आणि चांगले कामं करताय म्हणून ना आज पण एक्झॅक्ट पॉल त्यांचा काही असो, एक्झॅक्ट पॉलमध्ये काही असो, पण मुख्यमंत्री आमचा हा BJPचा होणार. जम्मू काश्मीर असो, हरियाणा असो, भारतामधलं कोणतं पण राज्य असो, फक्त ज्या ठिकाणी आमचे इलेक्शन लागतील किंवा चालू होतील तिथं फक्त आमचा BJPचाच मुख्यमंत्री होणार. आणि निकाल जेव्हा पण लागेल ना तेव्हा फक्त काठावर का होईना आमचा BJP प्रत्येक ठिकाणी पास होणार. आणि प्रत्येक राज्यामध्ये फक्त आमचा BJPचं सरकार येणार. म्हणून मी आता प्रार्थना करतो आहे. माझा विश्वास आहे, सबका साथ सबका विश्वास हा ऑटोमॅटिक होणार. आणि प्रत्येक त्या 10 वर्षात जे मोदी साहेबांनी कामं केले त्या कामाचा प्रसाद हा मोदी साहेबांना जरूर भेटणार. जय सियाराम, जय माता राणी.